आज खमंग कुरकुरीत चटपटीत असा बारीक पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। चला तर मग बघूया की तो कसा बनवायचा। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे घेतलेले आहेत 1 किलो बारीक पोहे। हे बघा, तर त्यांना आता भाजून घेते। मंद आचेवर भाजून घ्यायचे, फुल गॅसवर नाही भाजायचे। याचे मंद आचेवर भाजून घ्यायचे। आता इथे ते भाजून झालेले आहेत। असेच राहिलेले सर्व पोहे मी भाजून घेते। आता सर्व पोहे भाजून झालेले आहेत, खूप छान कुरकुरीत भाजून झालेले आहेत। हे बघा, सहज चुरा होतोय त्यांचा। हे असे भाजून घ्यायचे। आता कढईत तेल गरम ठेवलेलं आहे। आता यात मी 1 वाटी शेंगदाणे तळून घेते। आता इथे मी डाळ घेतलेली आहे। डाळ ही आपण जी मुरमुऱ्यात यूज करतो तीच डाळ घेतलेली आहे। तिलाही थोडीशी तेलात तळून घेते। डाळही तळून झालेली आहे। आता मी इथे 1 वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, तर तेही छान तळून घेते। लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। आता इथे मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्याही तळून घेते। मिरच्याही तळून झाल्या आहेत। आता यात मी मसाला बनवते। 4 ते 5 चमचे मी इथं साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा चटणी आणि 2 चमचे मीठ घेतलेले आहे। आता हे सर्व मी बारीक करून घेणार आहे। जर बारीक करून टाकलं तरच चिवड्याला छान लागतं, नाहीतर मीठ आणि साखर लागत नाही। अशी वरून जर टाकली तर बारीक करून टाकली तर छान लागते। इथं मी 1 चमचा जिरं घेतलं आहे, अर्धी वाटी कढीपत्ता। हे छान तळून घेईल आणि जे सर्व तळून घेतलेलं होतं हे मी परत कढईत टाकून घेणार आहे आणि 2 चमचे हळद टाकून घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतवून घेईल। हळद वरून नाही टाकायची, ती कच्ची लागते, तेलात तळूनच टाकायची। आता हे सर्व पोह्यांवर टाकून घेते। जो मसाला बारीक केला होता तोही सर्व टाकून घ्यायचा। एक चमचा जिरा पावडर घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेते। आता यात मी घरी तळलेली मुगाची डाळ घेते। मुगाची डाळ कशी बनवायची ही व्हिडिओ मी टाकलेली आहे। शेव पण घरी बनवलेले आहेत, ते यूज करते। शेव कसे बनवावे याची पण मी व्हिडिओ टाकलेली आहे, जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। बघा, खूप छान असा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।